करते। रेसिपीला सुरुवात करू। तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये या मेजरमेंट कपाने 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने हे प्रमाण घेऊ शकता। घेतलेला रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। रवा जाड असो किंवा बारीक असो कुठलाही तुम्ही घेऊ शकता। मी बारीक रवा घेतलेला आहे। त्यामध्ये पाव कप दही घ्यायचं आहे। 1 कप रव्यासाठी पाव कप दही घेतलं आणि अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे। यामध्ये पाणी, दही आणि रवा मिक्सरला फिरून घेऊ। पहा, अगदी स्मूथ बॅटर करायचं आहे। असं मस्त स्मूथ झालेलं आहे। आता हे ओपन करून दाखवते। पहा, थिकनेसही पाहू शकता तुम्ही, इतपत हे घट्टसर आहे। आता हे जे मिश्रण आहे आपल्याला एखादी मिक्सिंग बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे। मिश्रण काढलं त्यानंतर चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने हे मिश्रण फेटायचं आहे। या प्रकारे असं फेटल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि आपला जो नाश्त्याची रेसिपी आपण करणार आहोत ती छान अशी मस्त होते। यामध्ये रवा आहे, रवा आपल्याला मुरू द्यायचा आहे म्हणून झाकण ठेवलं आणि 5 मिनिटांसाठी राहू देऊ असंच। आता 5 मिनिटं होत आहेत तोपर्यंत ताट घेतलेला आहे आणि ताटाला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ। अशा प्रकारे 5 मिनिटं झालेले आहे। मिश्रणावरचं झाकण काढून घेते। पहा, थोडंसं हे घट्टसर झालेलं आहे। या प्रकारे रवा फुलून आलेला आहे। तुम्ही जर का जाड रवा घेतला असेल तर यामध्ये थोडंसं पाणी, 1-2 चमचा तुम्ही पाणी टाकू शकता। पण मिश्रण अगदी परफेक्ट आहे। मी यामध्ये आता पाणी वगैरे काही टाकत नाही। थोडंसं मिक्स करून घेतलं। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। साधारण पोहे खाण्याच्या चमचाने अर्धा चमचा मीठ टाकलं आणि अर्धा चमचा साखर टाकायची आहे। त्यासोबतच पोहे खाण्याचे 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। तेलामुळे हा नाश्ता मस्त जाळीदार होतो आणि चवीलाही छान लागतो। सोबतच पाव चमचा जिरे टाकायचे आहे। तर यामध्ये फक्त जिरे टाकून मी असाच हा नाश्ता प्लेन करणार आहे। तुम्हाला हवं वाटल्यास किंवा जास्त पौष्टिक करायचं असेल तर यामध्ये इतरही भाज्या टाकू शकता, जसं गाजर, पत्तागोबी, शिमला मिरची, कोथिंबीर यासारख्या। मिक्स करून घेतलेला आहे। आता हा नाश्ता छान जाळीदार व्हावा त्यासाठी यामध्ये खाण्याचा बेकिंग सोडा किंवा 1 इनोचे साचेट टाकायचे आहे। इनोचे साचेट टाकत असाल तर लेमन फ्लेवरचेच घ्यायचे आहे किंवा दह्यामध्ये रवा जर का आपण रात्रीच मिक्स करून ठेवला आणि सकाळी हा नाश्ता करणार असाल तर यामध्ये सोडा किंवा इनो टाकायची गरज भासत नाही। आता इनो छान असा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊ। ही जी प्रोसेस आहे आपल्याला अगदी झटपट करायची आहे। खाण्याचा बेकिंग सोडा वापरत असाल तर पाव चमचा वापरू शकता। आता एकाच डायरेक्शनने फेटून घेतलेला आहे। सोबतच गॅसवरती पाणी सुद्धा कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं होतं। त्यामध्ये स्टँड ठेवलं आणि त्यामध्ये ताट ठेवायचं आहे तेल लावून घेतलेलं आणि लगेचच हे मिश्रण टाकायचं आहे। गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे। झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटांसाठी हा नाश्ता आपण शिजवून घेऊ। 15 मिनिटं झालेली आहे। त्यानंतर झाकण काढून घेते। मोठ्या गॅसवरती 12 ते 15 मिनिटांसाठी शिजवून घेतलेला आहे। शिजलेला आहे का म्हणून सुरी टोचून पाहायची। अजिबात सुरीला चिटकत नाही म्हणजे परफेक्ट शिजलेला आहे। जर का चिटकलं तर मग आणखी शिजू द्यायचं आहे। त्यानंतर कढईच्या आतून ताट काढायचं आहे आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे। आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला चटणी करून घ्यायची आहे। चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली। सोबतच 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे। चवीनुसार मिरच्या टाकायच्या आहे। मीडियम चवीच्या मिरच्या आहेत, 3 मिरच्या घेतलेल्या आहे। लहान साईजची वाटी आहे। 1 वाटी फुटाण्याची डाळ आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे। पोहे खाण्याच्या चमचाने साधारण 2 ते 3 चमचे एवढी डाळ आणि हे शेंगदाणे आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। अर्धा चमचा साखर, पाव चमचा जिरे आणि 1 चमचा दही टाकायची आहे। म्हणजे आपली चटणी आंबट, गोड, तिखट अशी चवीला लागेल। सोबतच अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून वाटून घ्यायची आहे। पहा, ही चटणी तयार झालेली आहे। तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा या चटणीला तडका सुद्धा देऊ शकता, अशी छान लागते। पहा, अगदी झटपट ही चटणी आपण तयार केलेली आहे। तोपर्यंत नाश्ता सुद्धा थंड झालेला आहे। तर पूर्णपणे गार झाल्यानंतरच कट करायचं आहे। गरम असताना अजिबात हे काढायचंही नाही आणि कट सुद्धा करायचं नाही। तर सुरी घेतलेली आहे आणि ट्रायंगल आकारामध्ये हे कट करते। तुम्हाला हवं वाटल्यास चौकोनी सुद्धा तुम्ही कापू शकता।
तर मैत्रिणींनो, खरं सांगते ही रेसिपी करायला एवढी सोपी आहे ना, तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल तरी सुद्धा अगदी सहज, अगदी परफेक्ट ही रेसिपी तुम्ही करू शकाल. एकदा कराल तर बऱ्याच वेळा तुम्ही ही रेसिपी करून खाल अशी माझी खात्री आहे. अशा प्रकारे सगळं हे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर काढून दाखवते. पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी आपली होत असते आणि मस्त जाडीदार आणि दिसायलाही मस्त अशी ही रेसिपी आहे. पहा, अशी सुद्धा तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता. तुमचे मुलं जर का अगदी लहान असतील तर या नाश्त्यासोबत टमाटर सॉस सुद्धा तुम्ही देऊ शकता. पहा, अगदी ब्रेड सारखा सॉफ्ट हा नाश्ता होतो. लगेचच दाबला जात आहे. मस्त जाळीदार स्पंजी असा हा लुसलुशीत नाश्ता झालेला आहे. इतरही पीस ताटाच्या आतून काढून घेते. पहा, ताटाला कुठेही चिटकत नाही, अगदी सहज निघतो. पहा, दिसायलाही मस्त दिसत आहे आणि तेवढाच बनवायला सुद्धा हा नाश्ता अतिशय सोपा आहे. आता या नाश्त्याला आणखीनच आपण चविष्ट करू. त्यासाठी गॅसवरती एखादी तवा ठेवायचा आहे. या ठिकाणी पॅन ठेवला आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. थोडंसं जिरं टाकलं आणि अगदी पाव चमचापेक्षाही कमी आपल्याला या ठिकाणी सांबार मसाला टाकायचा आहे. असा पसरट गॅस अगदी कमी आहे आणि हे जे ट्रायंगल आहे ते शेकून घ्यायचे आहे. अशा प्रकारे उलटपालट करून मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला हे शेकायचे आहे. पहा, असे पलटून घेऊ. असे जर का तुम्ही मसाले हे ट्रायंगल करून दिले मुलांना तर त्यासोबत टोमॅटो सॉस किंवा चटणी सुद्धा करायची गरज नाही. चवीला अप्रतिम अशी लागणारी ही नाश्त्याची रेसिपी आहे. शिवाय झटपट सुद्धा होणारी आहे आणि जास्त तेल सुद्धा लागत नाही. फक्त साधारण पडीभर तेलामध्ये हा संपूर्ण नाश्ता आपण करू शकतो. पहा, अशा प्रकारे हे शेकून घेतलेले आहे. जास्तही जाळायचे नाही, नाहीतर चव बदलू शकते. कढईच्या आतून काढून घेते आणि राहिलेले पीस सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला शेकून घ्यायचे आहे. पहा, हे काढून घेतले. पुन्हा कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल किंवा तूप सुद्धा वापरू शकतात. पहा, अतिशय कमी तेलामध्ये हा नाश्ता होतो. थोडंसं जिरं आणि चिमूटभर म्हणजेच आपल्या चवीनुसार या ठिकाणी सांबार मसाला टाकला आणि राहिलेले हे ट्रायंगल ठेवते आणि आधीप्रमाणेच शेकून घेते. सगळे हे ट्रायंगल शेकून घेतलेले आहे. पहा, अशा प्रकारे दिसत आहे. मस्तच ना. पहा, किती सॉफ्ट आहे हा नाश्ता. तर या नाश्त्याला तुम्ही नाव काय देणार ते मला नक्कीच कळवा. अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी हा नाश्ता होतो. पुन्हा मी तुम्हाला दाबून दाखवत आहे. पहा, आणि असं नाही का थंड झाल्यानंतर हा कडक होतो किंवा घशात अडकतो, तसं काहीच नाही. गार झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हा नाश्ता चवीला छान लागतो. म्हणजे मुलांच्या डब्यामध्ये द्यायलाही काहीच हरकत नाही. तोडूनही दाखवते. बाहेरच नाही तर आतपर्यंत मस्त अशी जाडी या नाश्त्याला पडत असते. तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून पहा. अतिशय चवीला मस्त अशी आहे. तर मंडळी आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते दाबून ऑलवरती प्रेस करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. पहा, अशा प्रकारे चटणीमध्ये बुडून हे खायचं चवीला मस्त अशी लागते. मेजरमेंट कपाने मी 1 कप भरून तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता, जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तांदूळ घेऊन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी बुडवून 2 तासासाठी भिजत घाला. जास्त वेळ असेल ओव्हरनाईट किंवा 3-4 तासासाठी सुद्धा तुम्ही भिजून घेऊ शकतात तांदूळ. आता तांदूळ हा मस्त 2 ते 2.5 तासामध्ये छान भिजलेला आहे. त्यानंतर यातलं पाणी संपूर्ण काढून घेतलं आणि हा भिजलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. त्यामध्ये 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या आणि ज्या कपाने तांदूळ घेतलेला होता ना, त्याच कपाने पाव कप पाणी टाकायचं आहे. पाव कपामधील पाणी अर्ध टाकलं. मिक्सरचं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं हे दळून घ्यायचं आहे. तर हे दळण्यासाठी पूर्ण या ठिकाणी पाव कप पाणी वापरलेलं आहे. अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता इतपत हे पातळसर आहे. आता हे दळून घेतलेलं तांदूळाचं मिश्रण एखादी बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे या साईजचा मी या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे. बटाट्याची साल काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. असा मीडियम साईजचा बटाटा आहे. त्यानंतर खिसणीवरती हा बटाटा खिसून घेतला आणि खिसल्यानंतर 2 ते 3 पाण्याने हा खिस सुद्धा
धुवून घेतला स्वच्छ. त्यानंतर पाणी पूर्ण हे निथळून घेतलेला आहे. असा पांढरा शुभ्र मोकळा मोकळा हा खीस झालेला आहे. आता हा जो खीस आहे या तांदूळाच्या मिश्रणामध्ये टाकू. यामध्ये अजिबात आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही. जर का पाणी राहू दिलं तर हे मिश्रण कदाचित पातळसर होऊ शकते, म्हणून पूर्ण पाणी काढूनच घ्या. त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे. एक लहान साईजची शिमला मिरची होती, ती बारीक कट करून घेतली, साधारण अर्धी वाटी. 1 वाटी गाजरचा खीस घेतलेला आहे. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, साधारण अर्धी वाटी कांदा टाकायचा आहे, किंवा तुम्ही हिरवी कांद्याची पाती घेऊ शकतात. आता या ठिकाणी या तिखट मिरच्या आहे, तर आपल्या चवीनुसार मिरची टाकायची आहे. 2 मिरच्या बारीक चिरून त्या टाकलेल्या आहे. अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. त्यानंतर फ्रेश कोथिंबीर स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घालायची आहे. आता सगळं हे मिक्स करून घेऊ. तर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही घालू शकतात, किंवा मी जे भाजींचं प्रमाण दाखवलेलं आहे ते थोडं कमी अधिकही करू शकतात, किंवा यामध्ये जसं की पत्तागोबी, आता फ्रेश ताजे वटाणे येतात, वटाणे असे थोडेसे क्रश करून तेही तुम्ही यामध्ये टाकू शकतात, किंवा थोडे शेंगदाणे असे थोडेसे जाडसर कुटून तेही तुम्ही यामध्ये घालू शकतात. म्हणजे खाताना मस्त कुरकुरीत लागतात. तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये थोडासा बदल तुम्ही करू शकतात. आता सगळं हे मिक्स करून झालेलं आहे. थोडंसं घट्टसर हे बॅटर वाटत आहे, म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकू आणि सगळं हे बॅटर काढून घेऊ. म्हणजे कुठेही तांदूळाचं जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं तेही वाया जाणार नाही. हे पाणी सुद्धा या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा एक वेळेस मिक्स करून घेऊ. जास्त पातळसर सुद्धा हे करायचं नाही आणि जास्त हे घट्टसर सुद्धा नाही. तर या प्रकारेच मिश्रण आपल्याला हवंय. पूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर पाव चमच यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे. म्हणजे जो आपण खाण्याचा सोडा वापरतो ना, तोच सोडा वापरायचा आहे. सोडा वापरायचा नसेल तर इनो सुद्धा वापरू शकतात, किंवा इनो सोडा न वापरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकतात. सोडा आपल्याला सगळ्या शेवटी वापरायचा आहे. जेव्हा आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे ना, त्याच्या आधी पाव चमचा सोडा टाकला आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं. म्हणजे सोडा छान असा ह्या मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे. हे बॅटरही तुम्ही पाहू शकता, इतपतच ठीक ठेवायचं आहे. त्यानंतर गॅसवरती नॉनस्टिकचा पॅन ठेवला आणि पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे. पोहे खाण्याचा चमच असतो ना, त्यापेक्षाही अर्धा चमच तेल टाकलं आणि तेल ब्रशनं असं पूर्ण साईडला आपल्याला पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस चालू करते आणि तवा असा हा तापल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे. जसं आपण डोसा पसरून घेतो ना, त्या पद्धतीनेच पसरवायचं आहे. पण डोसा हा आपण खूप पातळसर करतो, तर जास्त जाड सुद्धा हे आपल्याला पसरवायचं नाही आणि जास्त पातळसर सुद्धा नाही. तर अशी मीडियम साईजची लेअर ही राहू द्यायची आहे. या प्रकारे असं गोलाकारामध्ये उत्तप्प्यासारखं हे पसरून घेतलेलं आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि साधारण 2 ते 2.5 मिनिटापर्यंत राहू दिलं. झाकण उघडून दाखवते. असा हा रंग बदललेला आहे. त्यानंतर पलटून घेऊ. खालून सुद्धा असा मस्त सोनेरी रंग आलेला आहे. छान असं हे दिसत आहे. पुन्हा यावरती झाकण ठेवू. गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे. कमी फ्लेमवरती पुन्हा 2 मिनिटापर्यंत शेकून घेऊ. आता हा जो उत्तप्पा आहे दोघं बाजूंनी मस्त असा कुरकुरीत शेकला गेलेला आहे. छान असा रंगही आलेला आहे. त्यानंतर काढून घेऊ. तर असा हा अगदी झटपट पहिला उत्तप्पा तयार झालेला आहे. ह्या प्रकारे अशाच अतिशय सोप्या पद्धतीने मी आणखी तुम्हाला दुसरा उत्तप्पा सुद्धा बनवून दाखवते. पुन्हा अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता यापेक्षा तेल, तूप किंवा बटर यापैकी काही तुम्ही वापरू शकता. तर या ठिकाणी मी तेल वापरत आहे. तेल पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये असं हे मिश्रण टाकून पसरून घ्यायचं आहे. किती सोपी रेसिपी आहे बनवायला. आपण केव्हाही अगदी झटपट आणि कोणीही पटकन ही रेसिपी बनवून घेऊ शकतात. गरमागरम खायला तर हे उत्तप्पे मस्त कुरकुरीत लागतात आणि चविष्टही लागतात. शिवाय यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या आपण घालतो, त्यामुळे पौष्टिकही होतात. मुले जर का अशा आपण त्यांना भाज्या बनवून दिल्या तर खायला नाक मुरडतात. पण अशी जर का आपण एखादी रेसिपीमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स करून त्यांना नाश्ता म्हणून किंवा डब्यामध्ये अशा पद्धतीचा पदार्थ बनवून दिला तर नक्कीच मुलं आवडीने खातात. तर तुम्ही हा सुद्धा उत्तप्पा पाहू शकतात. किती मस्त असा हा फुलून आलेला आहे. तर आधीच्या उत्तप्प्याप्रमाणेच हा उत्तप्पा सुद्धा आपल्याला शेकून घ्यायचा आहे आणि तशाच प्रकारे बाकीच्या मिश्रणाचे राहिलेले उत्तप्पे सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहे. अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे. शिवाय कमी तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये पौष्टिकही ही रेसिपी आहे. तर एवढ्या ह्या मिश्रणामध्ये साधारण 5 ते 6 असे हे मस्त
उत्तप्पे होत असतात। सकाळच्या नाश्त्याला अगदी झटपट होणारी मस्त अशी पौष्टिक रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच करून पहा। दिसायला किती मस्त दिसत आहे, तेवढे चवीला सुद्धा हे उत्तप्पे मस्त असे लागतात। गरमागरम यासोबत चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खायला तर अतिशय चविष्ट अशी रेसिपी लागत असते। आता हा जो उत्तप्पा आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते। अतिशय सॉफ्ट असा हा उत्तप्पा राहतो, अजिबात चिवट होत नाही। मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अगदी झटपट होणार आणि पौष्टिक असा रेसिपीचा प्रकार तिसरा पाहूया। 1 वाटी रवा घेतलेला आहे, तर रवा मी बारीक घेतलेला आहे, या ठिकाणी आपल्याला बारीकच रवा घ्यायचा आहे। पाव वाटी दही घेतलेला आहे। आता भाज्या घ्यायच्या आहे, भाज्यांमध्ये पाहू 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक शिमला मिरची मोठ्या साईजची होती तर अर्धी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। गाजर घेतलेला आहे किसून अशा प्रकारे साधारण पाव वाटी। त्यानंतर मीडियम साईजचा एक टमाटर सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी बारीक चिरून आणि चवीनुसार म्हणजेच 2 हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहे। तर ह्या वाटीमध्ये अगदी पाव चमचा म्हणजे चिमूटभर खाण्याचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। अगदी थोडंसं आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे। यातली एखाद भाजी नसेल तर स्किप करू शकतात किंवा आणखी पत्ता गोबी किंवा कांद्याची पात ॲडिशनल भाज्या तुम्हाला घालायच्या असल्या तर त्याही तुम्ही टाकू शकतात। पुढच्या कृतीकडे सुरुवात करूया। एखादी बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये घेतलेला रवा टाकलेला आहे, दही टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं। आता हा जो रवा आहे या दह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। पूर्ण दही ह्या रव्याला असं मस्त हे लागायला हवं, ह्या पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। वाटीला दही चिटकलेलं आहे, थोडं सुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही म्हणून त्याच वाटीमध्ये पाणी घेतलं आणि पाणी टाकायचं आहे। पाणी आपल्याला एकदम जास्त टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं करत टाकायचं आहे। कितपत पाणी लागणार आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। पाणी टाकत घ्यायचं आहे आणि असं छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणखी त्यामध्ये थोडं पाणी घालते। अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घातलं ना तर हे व्यवस्थित असं मिक्स होते, यामध्ये गोठळ्या सुद्धा होत नाही, एकदम स्मूथ असं झालेलं आहे। पाहू शकता तुम्ही इतपत हे पातळसर झालेलं आहे। तर मंडळी आता ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये बारीक चिरून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आहे। भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी अधिक तुम्ही करू शकतात किंवा मी आधी सांगितल्याप्रमाणे एखाद भाजी नसेल तर नका घालू किंवा आणखी ॲडिशनल भाज्या तुम्हाला यामध्ये टाकायच्या असल्या तर त्याही तुम्ही टाकू शकतात। घेतलेल्या सगळ्या भाज्या टाकलेल्या आहे, त्यानंतर मिक्स करून घेऊ। मिक्स करून झालेला आहे, पण हे जे बॅटर आहे ना थोडंसं घट्टसर वाटत आहे म्हणून पुन्हा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते। ह्या प्रकारे मिक्स करून घेते। खूप असं आपल्याला हे पातळसर सुद्धा करायचं नाही आणि जास्त घट्टसर सुद्धा राहू द्यायचं नाही। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी राहू द्यायचं आहे। वेळ नसेल तर 5 मिनिटं जरी ठेवलं तरी काही हरकत नाही। आता साधारण 10 मिनिटं झालेले आहे। त्यानंतर हे मिश्रण आपण पाहत आहोत मिक्स करून घ्यायचंय। आता यामध्ये खाण्याचा जो बेकिंग सोडा आपण घेतलेला आहे तो टाकायचा आहे, जास्तही नाही। पाहू शकता या ठिकाणी पाव चमचा बेकिंग सोडा घेतला, त्यातला अर्धा टाकला आणि अर्धा राहू दिलेला आहे। जास्तही सोड्याचा आपल्याला वापर करायचा नाही। सोडा किंवा इनो सॅचेट्सही तुम्ही वापरू शकता। सोडा घातल्यानंतर मिक्स करून घेते। अशा पद्धतीचं हे बॅटर झालेलं आहे। आता गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचा आहे। गॅस चालू करते। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच हा उत्तप्पा आपल्याला करायचा आहे। अशा प्रकारचा पॅन किंवा तवाही तुम्ही घेऊ शकतात। त्यामध्ये अगदी पाव चमचा तेल घातलं, तेल पूर्णपणे पसरून घेतलेलं आहे। त्यानंतर हा जो तवा आहे गरम होऊ द्यायचा आहे। आता हे असं पडीवर मिश्रण घेतलं, थोडंसं वरती घेतलेलं आहे। ज्या साईजचं आपल्याला करायचं आहे त्यानुसार मिश्रण टाकायचं आहे। थोडंसं लहान किंवा मोठा करायचं असेल तर 1 पडीच्या वरती थोडंसं हे बॅटर घ्या, लहान करायचं असेल तर 1 पडीचा घ्या। जास्तही पातळसर आपल्याला पसरवायचं नाही, तर असं थोडंसं जाड हे पसरून घेतलेलं आहे। झाकण ठेवू आणि 2 मिनिटं गॅसची फ्लेम अगदी कमी आहे, कमी गॅसवरती शेकू द्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते असा फुलून आलेला आहे। त्यानंतर रंगही बदललेला आहे, पलटून घेतलेला आहे। खालची बाजूही तुम्ही पाहू शकतात मस्त अशी शेकली गेलेली आहे। आता हा उत्तप्पा मस्त क्रिस्पी व्हावा त्यासाठी थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे। साधारण अर्धा चमचा तेल टाकलं, अगदी थोडंच टाकायचं आहे। सगळ्या बाजूंनी असं पसरून घेतलेला आहे। त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि 1.5 ते 2 मिनिटांसाठी पुन्हा गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच शेकून घ्यायचा आहे। मस्त असा उत्तप्पा हा फुलून आलेला आहे। छान असं आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे।
तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिला उत्तप्पा आपला तयार झालेला आहे। अशाच प्रकारे आणखी दुसरा सुद्धा उत्तप्पा मी तुम्हाला बनवून दाखवते। थोडंसं तेल टाकलं, पसरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बॅटर टाकायचं आहे। जर का थोडासा लहान करायचा असेल तर एक पडी मिश्रण घ्या आणि एक पडी मिश्रण असं थोडंसं पसरून घ्या या प्रकारे। तर या ठिकाणी आपण 1 वाटी रवा वापरलेला होता म्हणून साधारण 1 वाटी या ठिकाणी आपल्याला पाणी लागत असतं। झाकण ठेवायचं आहे, 2 मिनिटं शेकू दिलेला आहे। मस्त फुलून आलेला आहे आधीच्या उत्तप्प्याप्रमाणेच। पुन्हा पलटून घ्यायचं आहे, रंगही किती छान दिसत आहे। तर आता जर का तुम्हाला जास्त तेला तुपाचे हे उत्तप्पे नकोय तर न घालता सुद्धा तुम्ही हे उत्तप्पे करू शकता किंवा अगदी थोडंसं लावू शकता। आणि अशाच प्रकारे संपूर्ण पिठाचे म्हणजे संपूर्ण हे मिश्रणाचे उत्तप्पे आपल्याला बनवून घ्यायचे आहे। दुसरा सुद्धा उत्तप्पा आपला मस्त असा झालेला आहे। तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे किंवा मुलांच्याही टिफिनमध्ये अशा पद्धतीचे उत्तप्पे बनवून आपण देऊ शकतो। छोट्या मोठ्या भुकेसाठी अतिशय फास्ट आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त असे सॉफ्ट आपले हे उत्तप्पे तयार झालेले आहे आणि भरपूर पौष्टिक असे। मग तुम्ही सुद्धा करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। मस्त सॉफ्ट आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे, मी तुम्हाला तोडूनही दाखवते। तर हे जे उत्तप्पे आहे टोमॅटो सॉस सोबत किंवा चटणी सोबत, लोण्यासोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा असे नुसते सुद्धा खायला छान लागतात। तर ही रेसिपी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी मुंगाची डाळ घेतलेली आहे। मुंगाची डाळ पसरट भांड्यामध्ये टाकली आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। अशा प्रकारे अलगद हाताने चोळून 2 ते 3 पाण्याने ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे। म्हणजे डाळ टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लावलेली असते ती संपूर्ण आपल्याला काढून टाकायची आहे। आता डाळ ही धुवून झालेली आहे। ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे म्हणून त्यामध्ये पाणी घालायचं आहे। डाळच्या वर साधारण अर्धा ते पाऊण इंच पाणी इतपत पाणी टाकून झाकण ठेवून असंच फक्त आपल्याला 10 मिनिटं ही डाळ भिजून घ्यायची आहे। 10 ते 15 मिनिटांसाठी सुद्धा भिजून घेऊ शकतात। आता 10 मिनिटं झालेली आहे, त्यानंतर मी तुम्हाला डाळ दाखवत आहे। अशी ही डाळ भिजलेली आहे। डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे म्हणून मिक्सरचं भांडं घेतलं। मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे म्हणजे एकाच वेळी ही डाळ संपूर्ण आपल्याला वाटता येईल। मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकायची आहे। डाळ भिजते वेळेस आपण पाणी हे कमीच घातलेलं होतं म्हणून जास्त पाणीही शिल्लक नाही। अगदी डाळ ही व्यवस्थित वाटली जाईल इतपतच यामध्ये पाणी आहे म्हणून संपूर्ण पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या वापरायच्या आहे। तर ह्या साईजच्या मिरच्या आहे तर मी 3 मिरच्या या रेसिपीसाठी वापरत आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही मिरचीचं प्रमाण करू शकतात। आता यामध्ये टाकते पाव चमचा जिरे आणि पाव चमचा हळद। फक्त आपल्याला एवढंच साहित्य यामध्ये टाकायचं आहे। पाणी कमीच वापरायचं आहे, जास्त पाण्याचा वापर न करता अशा प्रकारे ही डाळ मुंगाची आपण वाटून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने। आता ही जी डाळ वाटून घेतलेली आहे ती आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। डाळ बारीकच वाटा बरं, जाडसर अजिबात ठेवू नका। आता वाटून घेतलेल्या डाळमध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। तर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला, साधारण 1 वाटी कांद्याचे काप आणि 1 वाटी कोथिंबीर। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। एवढंही साहित्य तुम्ही या रेसिपीसाठी वापरू शकतात। असं मिक्स करून घालायचं आहे आणि आणखी या रेसिपीला जास्त आपल्याला हेल्दी करायची झाल्यास तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण यामध्ये भाज्याही वापरू शकतात, जसं की शिमला मिरची, टमाटर, पत्तागोबी, किसून घेतलेला गाजर, अशा प्रकारच्या पालेभाज्या ज्या आपले मुलं खात नाही त्या पालेभाज्याही तुम्ही यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वापरू शकतात। आता मी फक्त यामध्ये शिमला मिरचीचे काप टाकलेले आहे आणि 1 चमचा दही टाकलेला आहे। दही तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात कारण आपण ही जी डाळ आहे अगदी झटपट भिजून करत आहोत। थोडासा आंबटसरपणा आणि लुसलुशीतपणा येण्यासाठी यामध्ये मी दही वापरलेला आहे। संपूर्ण हे दही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे या डाळीच्या मिश्रणामध्ये। दही घालत असाल तर असं व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घ्या। मिक्स झालेला आहे। गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये फक्त 1 चमचा तेल टाकलेला आहे गरम होण्यासाठी। पडीने सांगायचं झालं तर फक्त अर्धी पडी एवढं तेल आपल्याला लागत असते। तेल गरम होत आहे तोपर्यंत पाव चमचा सोडा घेतला, बेकिंग सोडा। सोडा टाकायचा आहे। तुम्ही जर का दही वापरलेलं नसेल तर शक्यतो इनोचा वापर करा, म्हणजे रेसिपीला थोडासा आंबटपणा येईल आणि छान अशी जाडी येईल। तर पूर्ण हा सोडा मी मिक्स करून घेते। जास्तही सोडा आपल्याला वापरायचा नाही, फक्त पाव चमचा इतपत।
तेलसुद्धा गरम झालेलं आहे, गॅसची फ्लेम कमी आहे आणि पॅनमध्ये आता हे जे मिश्रण आहे ते संपूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे. व्यवस्थित पसरावं त्यासाठी थोडंसं हे हलवून घेते. गॅस कमी ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपण पाहूया. 2 मिनिटं झालेले आहे. तुम्ही पाहू शकतात असं फुलून सुद्धा आलेलं आहे आणि खालून सुद्धा खालची बाजू अशी ब्राऊन दिसत आहे. मग पलटून घ्यायची आहे. आता हे आपल्याला पलटवायचं आहे तर मग 2 चमच्यांचा वापर करायचा आहे. सराटा घेतला आणि झारा घेतला. दोघं चमच्यांनी हे पलटून घेतलेलं आहे. खालची बाजूही तुम्ही पाहू शकतात मस्त अशी शेकली गेलेली आहे. त्यानंतर आता सुद्धा गॅस कमीच आहे, झाकण ठेवायचं आहे. पुन्हा साधारण 1.5 ते 2 मिनिटांपर्यंत शेकून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला चेक करायचं आहे व्यवस्थित हे झालं. त्यानंतरच गॅस बंद करायचा आहे आणि ह्या प्रकारे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम पिझ्झा प्रमाणेच हा जो नाश्ता आहे तो दिसत असतो. पण ठेवताना मात्र लगेच ताटामध्ये खाली ठेवू नका, कारण हा गरम पदार्थ आहे आणि पाणी सुटेल मग मऊ होईल. तर अशी जाडी किंवा एखादी स्टँड ठेवा ताटामध्ये आणि त्यावरती मग ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकतात मस्त असा लुसलुशीत आणि छान असं फुलून सुद्धा आलेला आहे. आता पूर्णपणे थंड झालेला आहे. थंड झाल्यानंतरच ताटामध्ये खाली ठेवायचं आहे आणि खालचं जे स्टँड आहे ते काढून घेतलेलं आहे. आता ज्याप्रमाणे पिझ्झाची कटिंग करत असतात ना तशा प्रकारे याची सुद्धा आपण कटिंग करून घेऊ पिझ्झाप्रमाणे, म्हणजे मुलं अगदी आवडीने खातील. प्रत्येक मुलांना हा पिझ्झा आवडत असतो आणि अशा प्रकारे आपण जर का काही नाश्ता त्यांना बनवून दिला तर पिझ्झा समजून मुलं अगदी आवडीने खातात. आणि हा जो नाश्ता आहे पौष्टिक सुद्धा आहे, चवीला सुद्धा अप्रतिम आहे आणि बनवायला सुद्धा सोपा आहे. जास्त काही भांडेही भरत नाही. अगदी झटपट कमी तेलामध्ये पौष्टिक आपण हा नाश्ता बनवून घेऊ शकतात. तर सुरीनेही तुम्ही कट करून घेऊ शकतात किंवा पिझ्झा कटर असेल तुमच्याकडे अशा प्रकारचं तर पिझ्झा कटरने सुद्धा हे पीसेस कट करून घेऊ शकतात. अशा प्रकारे ट्रायंगल शेपमध्ये मी हे कटिंग करून घेते. तर ही जी रेसिपी आहे मैत्रिणींनो तुम्ही नक्कीच करून पहा. तुमच्या घरातील सगळ्यांना आणि तुमच्या मुलांना सुद्धा ही रेसिपी आवडेल. घरी नाश्त्यालाही तुम्ही बनवू शकता. दररोजच्या किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा काय द्यावं दररोज हा प्रश्न असतो, तर एखादी दिवशी तुम्ही ही रेसिपी त्यांना देऊ शकतात. मुलं अगदी आवडीने खातील. अशा प्रकारची ही कमी तेलामध्ये हेल्दी रेसिपी होत असते. तर आपल्या पात्राला पूर्णपणे तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे. त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला एक बाउल आणि त्यावरती चाळण घ्यायची आहे. चाळणीमध्ये आपल्याला बेसनही टाकायचं आहे. तर बेसन घेताना एखादी कपाने किंवा वाटीनेही घेऊ शकतात. तर अशा ह्या वाटीने बेसन घेतलेलं आहे. तर 1.5 वाटी बेसन मी हे चाळणीमध्ये टाकून घेते. बेसन हे आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे. बेसन हे चाळल्यामुळे ढोकळ्याला जाडी छान येते, म्हणून बेसन केव्हाही चाळूनच घ्या खमंग ढोकळा बनवताना. आता बेसन हे पूर्णपणे चाळून झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये काही आपल्याला साहित्य घालायचं आहे. ते म्हणजे का 1 चमचा साखर घालायची आहे. पाव चमचा हिंग. हिंग तुमच्या आवडीनुसार तुम्ही या बेसनामध्ये घालू शकतात किंवा फोडणीमध्येही घालू शकतात. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा म्हणजे चिमूटभर हळद घालायची आहे. हळद हे खमंग ढोकळ्यामध्ये अगदी कमीच घाला. ढोकळा हा घशामध्ये अडकू नये म्हणून त्यासाठी पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे तेल घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण दही वगैरे घालणार नाही, तर 1 लिंबाचा रस घालायचा आहे. तर मीडियम साईजचा लिंबू घेऊन त्याचा रस हा काढून घेतलेला आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने सांगायचं झालं तर साधारण 2 ते 2.5 चमचे इतपत हा लिंबूचा रस आहे. आता एवढं आपण हे साहित्य पूर्ण टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व हे साहित्य मिक्स झालेलं आहे. आता ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात पाणी सुद्धा या ठिकाणी कितपत आपल्याला लागणार आहे याचं सुद्धा प्रमाण आपण पाहणारच आहोत. घेतलेल्या वाटीमधलं पाणी आपल्याला अर्ध पाणी या बेसनामध्ये टाकायचं आहे आणि अर्ध हे बाजूला ठेवायचं आहे. अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून पूर्णपणे बेसनाच्या गोठळ्या आपल्याला मळून घ्यायच्या आहे. तर अशा प्रकारे पाण्याचा अंदाज घेत आपल्याला हे जे बेसन पीठ आहे खमंग ढोकळ्याचं ते मिक्स करत घ्यायचं आहे. तर छान मिक्स करून अशा प्रकारे एकदम स्मूथ ढोकळ्याचं मिश्रण हे आपण भिजवून घेतलेलं आहे. थोडं घट्टसर वाटत असल्यामुळे थोडं पाणी यामध्ये टाकून घेते.
पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा वापर करून जे बॅटर आहे ढोकळ्याचं अगदी परफेक्ट आपण तयार केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण ज्या गोठड्या आहेत त्या मोडलेल्या आहे आणि पूर्णपणे साखर ही विरघळलेली आहे। पाणीही तुम्ही पाहू शकता पोहे खाण्याच्या चमच्याने साधारण फक्त 1 ते 2 चमचा पाणी एवढं शिल्लक आहे। एखाद चमचा कमी अधिकही पाणी लागू शकते, म्हणजेच 1.5 वाटी जर का तुम्ही बेसन पीठ घेतलं असाल तर त्यासाठी 1 वाटी पाण्याचा वापर या ठिकाणी करायचा आहे। आता ढोकळा बनवण्यासाठी ढोकळ्याचं बॅटर हे तयार झालेलं आहे। तर खमंग ढोकळा मस्त असा जाळीदार आणि स्पंजी होण्यासाठी यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 इनोचे सॅचेट। तर लेमन फ्लेवर मध्येच घ्यायचं आहे इनोचे सॅचेट। 1.5 वाटी बेसनासाठी 1 सॅचेट इनोचे यामध्ये आपल्याला घालायचे आहे। आता ही जी प्रोसेस आहे आपल्याला एकदम फास्ट करायची आहे। तुम्ही पाहू शकता इनो घालताच बरोबर जे आपलं बॅटर आहे बेसनाचं ते छान असं फ्लफी व्हायला सुरुवात होते। अगदी पटापट हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे हे मिक्स झाल्यानंतर अप्पे पात्रामध्ये हे मिश्रण आपल्याला भरायचं आहे अशा प्रकारे। तर अप्पे पात्रामध्ये ढोकळा बनवण्याची ही जी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे ही अतिशय सोपी आहे। घाई गडबडीच्या वेळेस अगदी झटपट हा ढोकळा बनवून तयार होत असतो। जास्त वेळही लागत नाही आणि पटकन होतो आणि छानही होतो। गॅसवरती तवा सुद्धा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम मोठी केलेली होती, तवा छान गरम झालेला आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि तव्यावरती अप्पे पात्र ठेवून त्यावरती झाकण ठेवायचं आहे। तर इनोचे सॅचेट बॅटरमध्ये मिक्स करण्याच्या आधीच गॅसवरती तवा आपल्याला तापण्यासाठी ठेवून घ्यायचा आहे। तोपर्यंत तवा छान तापला जातो। आता उरलेलं बॅटर हे मी इडलीच्या प्लेटमध्येही अशा प्रकारे लावून घेते। जर का जास्त बॅटर असेल तर तुम्ही इडलीच्या पात्रामध्येही लावू शकतात, पण एखाद जर का प्लेट असेल थोडं बॅटर तर अशा प्रकारे कढईमध्ये सुद्धा ठेवून घेऊ शकतात। तुम्ही पाहू शकतात फक्त 3 मिनिटं झालेले आहे। आता आपण ढोकळा चेक करून घेऊ। झाकण काढून एखादी स्टिक अशा प्रकारे ढोकळ्यामध्ये टाकून पाहायची। अगदी क्लीन निघाली म्हणजे ढोकळा आपला हा परफेक्ट शिजलेला आहे हे समजायचं। आता गॅस बंद केलेला आहे। त्यासोबतच अप्पे पात्रामध्ये सुद्धा ढोकळा हा चेक करू। एखादी टूथपिक अशा प्रकारे टोचून पाहायची। अगदी क्लीन निघाली म्हणजे ढोकळा आपला हा शिजलेला आहे। तर हे ढोकळे शिजण्यासाठी मैत्रिणींनो फक्त आपल्याला 3 मिनिटं लागलेले आहे। ढोकळा हा थंड होत आहे तोपर्यंत तडक्याची तयारी करून घेऊ। तर तडक्या पॅनमध्ये अर्धी पडी तेल टाकलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी ही अर्धवटपेक्षा जास्त आपल्याला तळतळू द्यायची आहे। त्यानंतर चवीनुसार म्हणजेच 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहे। हिरवी मिरचीचे हे तुकडे टाकायचे आहे तेलामध्ये। मिरची अशी थोडीशी तडतडल्यानंतर 8 ते 10 कढीपत्त्याचे पाने टाकायचे आहे। हिंग जर का तुम्ही ढोकळ्याच्या बॅटरमध्ये घातलेला नसेल तर या तडक्यामध्ये तुम्ही घालू शकतात। आता मस्त असं हे तळून झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे। अर्धवट असं हे तेल आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतरच त्याच वाटीने अर्धी वाटी हे पाणी घेतलेलं आहे। एकदम कडकडीत गरम तेलामध्ये जर का पाणी घातलं तर तेल हे आजूबाजूला गॅसवरती उडते, तर म्हणून गॅस थोड्या वेळासाठी बंद करायचा। त्यानंतर पाणी घालायचं, पाव चमचा साखर घालायची आहे आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे। तर आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। मस्त उकळी आल्यानंतर गॅस बंद केलेला आहे। तडक्याचं पाणी जे आहे ते आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत हा जो ढोकळा आहे आपल्याला डिमोट करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकतात अगदी सहज हा ढोकळा निघत असतो। तर सर्व ढोकळे जर का आपल्याला अप्पे पात्रामध्येच करायचे असले तर कशा प्रकारे करायचे तेही या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे। सर्व ढोकळे हे डिमोट करून घेतलेले आहे। अप्पे पात्राला तेल लावून घेतल्यामुळे अगदी सहज हे ढोकळे निघत असतात, कुठेही अप्पे पात्राला चिटकत नाही। आता सर्व ढोकळे हे काढून झालेले आहे। तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाबून दाखवते। तुम्ही पाहू शकता ढोकळा हा किती दाबला जात आहे। यावरूनच तुमच्या लक्षात आलेच असेल का ढोकळा हा किती स्पंजी झालेला आहे। ज्या प्रकारे स्पंज असतो ना तशाच प्रकारे हा एकदम स्पंजी जाळीदार लुसलुशीत असा हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे। तर आपण अप्पे पात्रातील ढोकळा तर पाहिला, तर इडली पात्रामध्ये ढोकळा कशा प्रकारे तयार झालेला आहे तोही पाहूया। इडली पात्राला अजिबात हा ढोकळा चिटकलेला नाही, अगदी सहज निघतो आणि दाबूनही दाखवते। कापसासारखा मऊ स्पंज सारखा दाबला जात आहे हा ढोकळा। सर्व ढोकळे आपल्याला काढून घ्यायचे आहे। जर का आपल्याला फक्त अप्पे पात्रामध्ये ढोकळे करायचे असलेच मैत्रिणींनो
तर आपण जे इनो एकाच पूर्ण बॅटरमध्ये मिक्स केलं तर याचे आपल्याला 2-3 बॅच करायचे आहे आणि त्यामध्ये मग इनो घालायचं आहे. 3 मिनिटानंतर लगेचच ढोकळा तो काढून घेतल्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये जे आपण बॅटर काढून घेतो त्यामध्ये पुन्हा पाव चमचा इनो मिक्स करायचं आहे. ते बॅटर लावायचं आहे आपल्या पात्रामध्ये टाकून. त्यानंतर राहिलेले बॅटर अशाच प्रकारे आपल्याला भाग करून इनोही टाकत घ्यायचं आहे. पूर्णपणे आता फोडणीचं पाणीही थंड झालेलं आहे. फोडणीचं पाणी हे खमंग ढोकळ्यावरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर हे जे ढोकळे आहे घाई गडबडीच्या वेळेस बनवायला अतिशय सोपे आहे किंवा मुलांच्या टिफिनमध्येही द्यायला अगदी छोटे छोटे असल्यामुळे मुलांना आवडतात, मुलंही आवडीने खातात आणि बनवायला अतिशय सोपे आहे. म्हणजे पटकन शिजतात, त्यासोबतच छोटे असल्यामुळे पटकन थंडही होतात. तर अशा प्रकारे ढोकळे तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा. आपल्या देवदर्शन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. मी तुम्हाला ढोकळा हा तोडूनही दाखवते. आतमध्ये सुद्धा छान अशी जाडी आलेली आहे. गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर ह्या एका बाउलमध्ये 1 कप भरून हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे जाड रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही घालू शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकतात. रवा घातला तर ह्या रेसिपीला मस्त कुरकुरीतपणा येतो. त्यानंतर ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना त्याच कपाने 1 कप पाणी घेतलं. पाणी एकदम आपल्याला टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं करतच पाणी टाकायचं आहे. जे आपण चपाती वगैरे बनवण्यासाठी पीठ वापरतो ना गव्हाचं, तेच हे पीठ आहे. तर मैत्रिणींनो, ही नाश्त्याची रेसिपी अतिशय सोपी आहे. सकाळच्या नाश्त्याला बनवू शकतो, मुलांच्या डब्यासाठी बनवू शकतो ही रेसिपी, किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा आपण ही रेसिपी बनवून घेऊ शकतो. अतिशय झटपट होते आणि जास्त भांड्यांचा राडाही होत नाही आणि चवीलाही छान लागते. एकदम पाणी टाकलेलं नाही, तर असं थोडं थोडं करत पूर्ण 1 कप घेतलेलं पाणी या ठिकाणी आपण टाकलेलं आहे. मिक्स करून घेतलेलं आहे. तर 1 कप गव्हाचं पीठ वापरलेलं होतं म्हणून 1 कप गव्हाच्या पिठासाठी 1 कप पाणी टाकले या ठिकाणी. वरतून आपण थोडासा 2 चमच रवा घातलेला होता म्हणून रव्यासाठी 2 चमच पाणी घेतलं. इतकं पाणी जर का घेतलं ना अगदी परफेक्ट हे पाण्याचं प्रमाण होतं. थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि हे जे पीठ आहे संपूर्ण असं मिक्स करून घेतलं. एक सुद्धा यामध्ये गोठडी नाही, अगदी स्मूथ असं हे बॅटर आपल्याला करायचं आहे गव्हाच्या पिठाचं. आता हे मिक्स करून झालेलं आहे. यावरती झाकण ठेवू आणि बाजूला ठेवू. जाड रवा घातलेला आहे म्हणून साधारण 5 मिनिटापर्यंत असंच बाजूला हे ठेवून घ्यायचं आहे. आता या प्लेटमध्ये मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. भाज्यांमध्ये गाजर आहे, टमाटर आहे अर्धी शिमला मिरची आहे, थोडीशी काकडी घेतलेली आहे आणि 1 मिरची घेतलेली आहे. मिरचीचं जे प्रमाण आहे आपल्या चवीनुसार कमी अधिक घेऊ शकतात. घेतलेल्या भाज्या मिक्सरच्या भांड्यात टाकते. या भाज्या अगदी बारीक सुद्धा तुम्ही चिरून घेऊ शकतात, पण सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण ही नाश्त्याची रेसिपी करत आहोत ना, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं तर काही सेकंदमध्येच अतिशय बारीक ह्या होतात. आपल्याला याची प्युरी करायची नाही, तर ठेच्यासारखं अशा फिरून घ्यायच्या आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अशा प्रकारे. आता साधारण 5 मिनिटं सुद्धा झालेले आहे. हे जे पीठ आपण भिजून घेतलेलं होतं ते पीठ पाहू, एक सुद्धा यामध्ये गुठळी नाही, एकदम स्मूथ असं हे मिक्स झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हळद म्हणजेच पाव चमचा, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला. मिरची पावडरचं आणि गरम मसाल्याचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकतात. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं म्हणजेच अर्धा चमचा आणि 1 चमचा फक्त पोहे खाण्याचं तेल घातलं. सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे. या प्रकारे इतपतच घट्ट असायला हवं हे मिश्रण, जास्त पातळसरही आपल्याला हे मिश्रण करायचं नाही. त्यानंतर ह्या ज्या भाज्या आपण बारीक करून घेतलेल्या आहे ना मिक्सरमध्ये, त्या भाज्या घालायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, या ठिकाणी मी ज्या भाज्या दाखवलेल्या आहे तुम्ही ह्याच भाज्या वापरा. तर असं काही नाही, तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकतात किंवा यातली एखाद भाजी नसेल तर स्किप सुद्धा करू शकतात किंवा ऍडिशनल भाज्या वापरू शकतात, जसं की पत्तागोबी, कोथिंबीर, कांदा, बीट. ज्या भाज्या मुलं घरामध्ये खात नाहीत ना त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकतात. आता सगळ्या ह्या भाज्या टाकलेल्या आहे, मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण. तुम्ही घट्टसर पाहू शकतात, इतपतच थिक ठेवायचं आहे. सगळं हे पिठामध्ये एकजीव झालेलं आहे. मस्त मिक्स झाल्यानंतर
आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, नॉनस्टिकचा पॅन आहे। पॅनला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी अगदी थोडंसंच तेल लावते या प्रकारे। त्यानंतर पॅन हा गरम होऊ द्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे। कमी फ्लेम ठेवल्यानंतर असं हे मिश्रण घ्यायचं आहे, साधारण 1 ते 1.5 पडी, आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे। तर डोशाप्रमाणे हे पातळसर करायचं नाही, तर असं हे जाडच राहू द्यायचं आहे या प्रकारे। जास्त पसवायची काही गरज नाही, अगदी अलगद थोडंसं फक्त पसरून घेतलं। त्यानंतर गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे, शक्यतो कमीच ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटापर्यंत झाकण ठेवून तसंच राहू द्यायचं आहे। आता 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते झाकण उघडून। वरचा भाग तुम्ही पाहू शकतात, रंग बदललेला आहे। त्यानंतर पलटून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम जर का कमी ठेवली ना, अगदी मंद आचेवरती छान असं हे भाजलं जातं, जळत सुद्धा नाही। अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं। या ठिकाणी तुम्ही तेल, तूप किंवा बटरचाही वापर करू शकतात। जास्त तेलही लावायची गरज नाही किंवा जास्त बटरही लावायची गरज नाही, अगदी थोडंसंच लावून घेतलेलं आहे। पुन्हा यावरती झाकण ठेवते आणि 1.5 ते 2 मिनिटापर्यंत शेकू द्यायचं आहे। साधारण 2 मिनिटं झालेले आहे। झाकण उघडून घेतलं। रंगही तुम्ही पाहू शकतात, किती छान असा मस्त रंग दिसत आहे। दोघं बाजूंनी उलटून पालटून छान असं हे शेकून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, सकाळच्या घाई गडबडीमध्ये भाजी पोळी वेगवेगळं आपल्याला करायला वेळ नसतो, तर अशा पद्धतीने आपण मुलांना एखाद दिवशी ही रेसिपी बनवून देऊ शकतो किंवा सकाळच्या नाश्त्यालाही वापरू शकतात किंवा संध्याकाळी छोटी मोठी भूक असेल त्या भुकेसाठी सुद्धा अशा पद्धतीने आपण गव्हाच्या पिठापासून आणि पौष्टिक त्यामध्ये भाज्या घालून अतिशय कमी तेलामध्ये अशा पद्धतीचे पदार्थ बनवू शकतात। आणखी मी तुम्हाला दुसरा सुद्धा बनवून दाखवते। अगदी थोडंसं तेल लावून घेतलं। पुन्हा तशाच प्रकारे थोडंसं हे मिश्रण टाकायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे थोडंसं। डोसा जसा आपण पसरवतो ना डोशाप्रमाणे, पण डोसा खूप पातळसर पसरवतो। आपल्याला हे पातळसर करायचं नाही, तर थोडंसं जाड हे राहू द्यायचं आहे। थोडंसं जाड राहू दिल्यामुळे काय होतं ना, जास्त वेळासाठी मस्त मऊ आणि सॉफ्ट राहतात। यामध्ये मी कोथिंबीर वगैरे घातलेली नाही, पण तुम्ही आणखी कोथिंबीर घाला, चवीला छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात हे उत्तप्प्यासारखे गव्हाच्या पिठाचे। झाकण ठेवते आणि पुन्हा आधीच्या या सारखंच शेकून घ्यायचं आहे। अगदी भराभर होता, जास्त काही भांडेही भरत नाही आणि जास्त वेळही लागत नाही। शिवाय सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण आपल्या मुलांना खाऊ घालू शकतो आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण ही झटपट अशी रेसिपी बनवून घेऊ शकतो। अतिशय बनवायला सोपी आहे। कोणीही अगदी नवशिकाऊ जरी असले ना, तरी सुद्धा मस्त झटपट अशी ही रेसिपी बनवून घेऊ शकता। दोघं बाजूंनी सगळे असे मस्त शेकून घ्यायचे आहे आणि अशाच पद्धतीने सगळं हे बनवून घ्यायचं आहे। तर एवढं जे मी पीठ दाखवलेलं आहे ना तुम्हाला, 1 कपभर, 1 कप पिठामध्ये साधारण 4 ते 5 होत असतात। रंगही छान येतो आणि दिसायलाही मस्त दिसतात। तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी अगदी पुरणपोळी जशी असते ना मऊ लुसलुशीत, तर पुरणाच्या पोळीसारखे मऊ लुसलुशीत हे होत असतात। पोलपाट लाटणं काही भरवायची गरज नाही, अगदी भराभर आपण हे बनवून घेऊ शकतात। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। तर टोमॅटो सॉस सोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा लहान मुलं असतील तर अशी नुसते सुद्धा खातात, चवीला छान लागतात। तर टोमॅटो सॉस सोबत मी तुम्हाला सर्व करून दाखवते। गार झाल्यानंतर सुद्धा असेच हे मऊ राहतात, अजिबात पातळ होत नाही। सकाळची शाळा असली, उठायला उशीर झाला तेव्हा किंवा आठवड्यातून एखाद दिवशी असा हा पौष्टिक मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण हा पदार्थ देऊ शकतात, कारण गार झाल्यानंतर सुद्धा अजिबात पातळ हा पदार्थ होत नाही। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त मऊ लुसलुशीत पुरणाच्या पोळीसारखं हे पदार्थ झालेले आहे। वाटी असते ना, ती वाटी घेतलेली आहे या ठिकाणी आणि त्या वाटीने मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर 2 वाटी पाणी टाकते। 1 वाटी आधी टाकलेली आहे आणि ही दुसरी वाटी पाणी, 2 वाट्या पाणी टाकलं। आता घ्यायचं आहे आपल्याला पोहे खाण्याचा चम्मच आणि त्या चमच्याने अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड घालायचं आहे, म्हणजेच लिंबू सत्व सुद्धा म्हटलं जातं याला। त्यानंतर साखर घ्यायची आहे। त्याच पोहे खाण्याच्या चम्मचने, तुम्ही चम्मचची साईजही पाहू शकता, त्या चम्मचने 4 चम्मच साखर टाकायची आहे। 3 चम्मच साखर टाकली आणि हा 4था चम्मच। खूप असा गच्च सुद्धा भरायचा नाही, तर अशा प्रकारे भरून साखर टाकली।
त्यानंतर तेल घ्यायचं आहे आणि त्याच पोहे खाण्याच्या चम्मचने 4 चम्मच आपण साखर घातली म्हणून 4 चम्मचच आपल्याला तेल घालायचं आहे. या प्रकारे 3 चम्मच टाकलं आणि हा चौथा चम्मच. 4 चम्मच तेल घालून झालं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. एक सपाट चम्मच इतपत मीठ टाकायचं. आता झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला साधारण 1 मिनिटापर्यंत फिरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा रंग बदललेला आहे पाणी आणि तेलामुळे. तुम्ही पाहू शकतात असे फिरून घेतल्यामुळे ढोकळा मस्त सॉफ्ट होतो. आता ढोकळ्याला छान असा रंग येण्यासाठी यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. हळद अगदी कमीच टाका, नाहीतर तुम्ही फ्रूट खाण्याच्या रंगाचाही वापर करू शकता. त्यानंतर ज्या वाटीने आपण पाणी घातलेलं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याच वाटीने बेसन पीठ घ्यायचं आहे. पण बेसन पीठ घेताना असं घट्ट दाबून घ्यायचं आहे. दाबून घेतलेलं बेसन पीठ चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे. म्हणून चाळणीमध्ये बेसन पीठ टाकलं आणि चाळून घ्यायचं आहे. बेसन पिठामध्ये काही गुठळ्या वगैरे असतात ते आपल्याला पूर्ण ह्या काढायच्या आहे. म्हणजे चाळल्यानंतरच ते बेसन अगदी स्मूथ असं होते. एक वाटी बेसन पीठ हे चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरी वाटी सुद्धा बेसन पीठ घ्यायचं आहे. दुसरी वाटी सुद्धा अशा प्रकारे दाबूनच घ्यायची आहे घट्ट. म्हणजे जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट होतं. हे बेसन पीठ सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बेसन पीठ घेताना खूप असं बारीकच घ्यायचं आहे आपल्याला, असं जाडसर वगैरे घेऊ नका. रेडीमेड बेसन पीठ घेतलं तर अतिच उत्तम. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे 2 वाटी बेसन पीठ टाकायचं आहे. हा जो खमंग ढोकळा आहे ना अगदी झटपट होतो. जास्त भांड्यांचा राडाही होत नाही आणि काही नाही, बनवायला सुद्धा अतिशय सोपं आहे. झाकण लावते आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. अर्धा ते 1 मिनिटापर्यंत फिरून घेतलेला आहे. ते पाहू शकतात एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे. हाताने फेटत बसायची काही गरज नाही. अर्ध्या मिनिटातच आपलं हे काम होत असते. तर आता खमंग ढोकळ्याच्या या पिठाची तुम्ही थिकनेसही पाहू शकता. इतपत हे पातळसर असायला हवं. जास्त घट्ट सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही. असं हे झाल्यानंतर ताट घेतलेलं आहे. ज्या ताटामध्ये आपल्याला खमंग ढोकळा करायचा आहे ते ताट घ्यायचं आणि त्याला थोडंसं तेल हे लावून घ्यायचं आहे. हाताने लावून घ्या किंवा ब्रशनेही तुम्ही लावून शकता हे तेल. ताटाला तेल लावण्याच्या आधीच गॅसवरती स्टीमर ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाण्याला उकळी येत आहे. मध्ये स्टँड ठेवायचं आणि त्यावरती असं हे ताट ठेवायचं आहे तेल लावलेलं. आता या ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये इनो घालते म्हणून लेमन फ्लेवरचं 1 इनोचं सॅचेट घेतलेलं आहे आणि इनो टाकलेला आहे 1 सॅचेट. मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात वेगळ्या भांड्यातही मिश्रण काढायची गरज नाही किंवा हातानेही फेटायची काही गरज नाही. चमच्याने मिक्स करून घेते. आधीचा रंगही तुम्ही पाहू शकतात मिश्रणाचा आणि आत्ता सुद्धा पाहू शकतात बेसनाचा. पीठ छान असं फुलून आलेलं आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये जे ताट ठेवून घेतलेलं आहे ना स्टँडवरती, त्यावरती हे पीठ टाकायचं आहे मिश्रण. मिक्सरच्या भांड्याला काही मिश्रण हे चिटकते तर असं थोडंसं हाताने काढून घेऊ किंवा चमच्यानेही काढून घेऊ शकता. लगेचच त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. मोठ्या फ्लेमवरती साधारण 15 ते 16 मिनिटांसाठी असंच हे राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला आता ढोकळा दाखवते. साधारण 16 मिनिटं झालेले आहे. सुरी किंवा चम्मच अशा प्रकारे टोचून पाहायचं. अगदी क्लीन निघालेला आहे. चमच्याला थोडा सुद्धा हा ढोकळा चिटकलेला नाही. म्हणजे ढोकळा अगदी परफेक्ट असा झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात मी जवळूनही दाखवते. मस्त अशी जाडी दिसत आहे ढोकळ्याला. आता ढोकळा हा थंड होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला फोडणी तयार करायची आहे. फोडणी तयार करण्यासाठी तडका पॅन हा गॅसवरती ठेवला आणि यामध्ये साधारण पोहे खाण्याचे 2 चम्मच इतपत तेल टाकलं. अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी अशी थोडी तडतडली का चवीनुसार मिरची घालायची आहे. तर या ठिकाणी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. आपल्या चवीनुसार टाकू शकता तुम्ही मिरच्या आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं. त्यासोबतच अगदी चिमूटभर हिंग टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस थोड्या वेळासाठी मी बंद केला कारण तेल छान असे तापलेलं होतं आणि गॅस चालू असेल तर अगदी कमीच ठेवायचा आहे. फोडणी छान अशी ही झालेली आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि अशी ही फोडणी या खमंग ढोकळ्यावरती टाकायची आहे. तर या फोडणीमध्ये पाणी टाकलेलं नाही. जर का आपण पाणी टाकलं तर बराच वेळा अनुभव घेतला असेल कढीपत्त्याचा रंग हा असा हिरवा दिसत नाही, रंग बदलतो. त्यासोबतच मिरची घालतो त्यामध्ये
तर मिरचीमुळे पाण्याचा रंग थोडासा लालसर होतो आणि ते पाणी जर का आपण खमंग ढोकळ्यावरती घातलं तर खमंग ढोकळ्याचा रंगही थोडासा बदलतो. आपल्याला अगदी हॉटेलप्रमाणेच हा दिसायलाही आणि चवीलाही खमंग ढोकळा करायचा आहे, म्हणून हॉटेलमध्ये अशा प्रकारे पाणी हे फोडणीचं टाकत नसतात. तर कसं टाकलं जाते ते मी तुम्हाला सांगते. अशी फोडणी ही पसरून घेतलेली आहे. त्यानंतर एक बाउल घेतलं आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. आता तुम्ही बनवलेला खमंग ढोकळा हा कितपत आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि त्या पाण्यामध्ये 2 चमचे साखर टाकायची आहे आणि विरघळून घ्यायची आहे. पिठी साखर असेल तीही तुम्ही घालू शकता, नसेल तर अशी घातली तर काही जास्त वेळ लागत नाही, लगेचच ती विरघळते. तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये सुद्धा ही साखर मिक्स करून ते गार होऊ देऊ शकता किंवा घरातील नॉर्मल पाण्यामध्ये साखरही विरघळून घेऊ शकता. कारण आपल्याला हे गार पाणीच टाकायचं आहे, म्हणजेच नॉर्मल पाणी. आता हा खमंग ढोकळा कट करून घेते फोडणी दिल्यानंतर. ज्या साईजमध्ये तुम्हाला ढोकळ्याचे पीसेस हवे त्या साईजमध्ये लहान किंवा मोठ्या साईजमध्येही कट करायचे आहे. ढोकळा हा कट करून घेते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ थोडासुद्धा कुठेतरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. ढोकळ्याची कटिंग करून झालेली आहे. त्यानंतर हा ढोकळा मी तुम्हाला काढून दाखवते. तुम्ही पाहू शकतात किती मस्त असा हा फुलून आलेला आहे ढोकळा आणि दाबूनही दाखवते. मस्त असा स्पंजी हा खमंग ढोकळा झालेला आहे. रंगही किती मस्त असा दिसत आहे. छान अशी जाळीही पडलेली आहे. अगदी स्पंज प्रमाणेच लगेच हा ढोकळा दाबला जात आहे. एकच नाही तर सगळेच असे हे पीस मस्त झालेले आहे. बाकीचेही खमंग ढोकळे मी तुम्हाला काढून दाखवते. जसा हॉटेलचा खमंग ढोकळा असतो ना, मस्त असा जाडीदार आणि मोठे तशाच प्रकारचा हा खमंग ढोकळा झालेला आहे. खमंग ढोकळा अगदी परफेक्ट येण्यासाठी जे रेडीमेड सम्राट म्हणा किंवा हिरा म्हणा हे बेसन पीठ येतं ना, त्या बेसन पिठाचा वापर करा, म्हणजे ढोकळा छान येतो. आणि घरी दळलेलं असेल तर बारीकच दळून घ्या. दळताना मात्र लहान गिरणीवरती दळा, म्हणजे त्यामध्ये गव्हाचं किंवा ज्वारीचं हे जे पीठ असतं ना गिरणीमध्ये अडकलेलं ते यायला नको, म्हणजे ढोकळा असा नक्कीच होईल. आता यामध्ये पाणी कसं घालायचं ते मी तुम्हाला सांगते. अशी ही फोडणी द्यायची. आपण जेव्हा हा खमंग ढोकळा घरात बनवतो तर घरात सगळे व्यक्ती खाणारे नसतातच. एक केव्हा येतं तर दुसरी व्यक्ती केव्हा येते. तर अशा वेळेस सगळ्या खमंग ढोकळ्यावरती आपल्याला पाणी टाकायचं नाही. तर जेवढे आपल्याला हे ढोकळे खायचे आहे लगेचच तेवढे हे पीस प्लेटमध्ये घ्यायचे आहे आणि त्या प्लेटमध्येच पाणी टाकायचं आहे जे आपण गोड केलेलं आहे ते. आणि बाकीचे हे जे ढोकळे आहे ना तसेच राहू द्यायचे आहे. जेव्हाही ज्या व्यक्तीला खमंग ढोकळे खायचे आहे त्यावेळेस मग पाणी टाकू द्यावरती. आता या प्लेटमध्ये मी हे 5 खमंग ढोकळे ठेवले. आता हे गोड केलेलं पाणी अशा प्रकारे खमंग ढोकळ्यावरती टाकायचं आहे आणि मग खायचं आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना जसा ज्युसली स्पंजी खमंग ढोकळा तशाच पद्धतीचा हा खमंग ढोकळा होत असतो. यासोबत तुम्ही चटणीही खाऊ शकतात किंवा नसेल चटणी तरी सुद्धा अशी मस्त हे खमंग ढोकळे लागतात. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. कुठेही बिघडण्यासारखं या रेसिपीमध्ये काही नाही. पहिल्यांदा जरी तुम्ही हे खमंग ढोकळे बनवत असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट असे हे ढोकळे होतील. अतिशय सोप्या पद्धतीने मस्त जाळीदार आणि रसरशीत असे हे खमंग ढोकळे झालेले आहे. यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा बारीक शेव किंवा ओल्या नारळाचा किसही तुम्ही टाकू शकता.